सोनाली न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 8 वाजलेत। आपण पाहताय सकाळच्या बातम्या आणि बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग मोठ्या बातमीने करणार आहोत। बातमी आहे कर्जधारकांसाठी, कारण रिझर्व्ह बँक रेपो दरामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात। आरबीआय कडून 0.50% व्याजदर वाढवण्याचा अंदाज पतधोरण जाहीर करताना महागाईवरच नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबत आता भारताला मंदीच्या छायेत न जाऊ देण्याचं सुद्धा आव्हान असणार आहे। आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृहकर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे आणि आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। तर आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे आता आरबीआय कडून व्याजदर वाढवले जाण्याचे संकेत आहेत आणि याचा फटका कर्जधारकांना बसणार आहे। आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ झालेली असताना आता ईडीने त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील समन्स बजावलंय। वर्षा राऊत यांना आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरून झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आता वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। वर्षा राऊतांना ईडीनं समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे। वर्षा राऊतांच्या बँक खात्यात आलेले पैसे हे संजय राऊतांसाठी आल्याचा आरोप करण्यात येतोय आणि या व्यवहारासंदर्भातच अधिक माहितीसाठी ईडीने वर्षा राऊतांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे। गुड मॉर्निंग सुस्मिता। सुस्मिता, आज संजय राऊतांनंतर आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। साधारण किती वाजेपर्यंत ईडी कार्यालयात त्या दाखल होऊ शकतात? गुड मॉर्निंग। आणि खरं तर संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांवरती गेल्या काही दिवसांमध्ये अडचणींची वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वर्षा राऊत यांच्या बाबतीत सुद्धा असंच आज होणार आहे। ईडीनं त्यांना समन्स बजावलेला आहे, कारण त्यांच्या खात्यातनं 1 कोटीहून अधिक रक्कम ही दोनदा अनोळखी व्यक्तींना पाठवण्यात आलेली होती आणि याचाच ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हे समजण्यासाठी म्हणून ईडीकडनं आज वर्षा राऊत यांची चौकशी केली जाणार आहे। त्यांना तशा पद्धतीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे। वर्षा राऊत यांचं हे अधिकृत चौकशीचं पत्रक सुद्धा काढण्यात येईल आणि ते कोर्टासमोर सुद्धा सादर केला जाईल। त्यांचा जबाब जो आहे तो आज नोंदवला जाणार आहे आणि या जबाबामध्ये त्या नेमकं काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे। साधारणपणे 11च्या दरम्यान वर्षा राऊत या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे, परंतु या दरम्यान त्यांचे वकील त्यांच्यासोबत असणार आहेत का, काही कुटुंबीय सोबत असणार आहेत का, हे बघणं महत्त्वाचं आहे। ईडीकडनं पत्राचाळ प्रकरणी आतापर्यंत अनेक ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड ठेवण्यात आलेला आहे। कालच्या कोर्टातील युक्तिवादामध्ये पण जर आपण बघितलं असेल तर परदेशामध्ये प्रवास, परदेशामध्ये खर्च झालेले पैसे, त्याचबरोबर निनावी व्यक्तींच्या खात्यामध्ये गेलेले पैसे, या सगळ्याचा स्रोत नेमका काय होता, या सगळ्याचा आर्थिक स्रोत स्पष्ट करणं संजय राऊतांसाठी आणि राऊत कुटुंबियांसाठी महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला समन्स बजावण्यात आलेले होते त्यावेळेला या चौकशीला सहकार्य करण्याचं काम राऊत कुटुंबियांनी केलेलं होतं, परंतु ज्या क्षणी वर्षा राऊत इकडे येतील त्यावेळेला ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं, दिल्लीतून आलेल्या काही अधिकाऱ्यांकडनं कोर्टामध्ये सादर करता येतील असे सर्व जबाब त्यांच्याकडनं घेतले जातील आणि यामधनंच नेमका हा कथित आर्थिक घोटाळा काय होता याचा उलगडा होऊ शकेल। वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये आलेल्या या रकमा संजय राऊतांच्या कडनं होत्या का, किंवा त्यांच्या हिश्श्याचे पैसे हे दुसऱ्या अकाउंटमध्ये हवेत म्हणून वर्षा राऊत यांचं अकाउंट वापरण्यात आलं होतं का, याबद्दलही चर्चा होईल। आणि हे पैसे जर मनी लॉन्ड्रिंगमध्ये येत असतील तर PMLA कोर्टासमोर हा एक ठोस पुरावा ईडीला पुढील म्हणजेच आता 8 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी आहे, त्यावेळेला याचा पुरावा म्हणून थेट
सादरीकरण जे आहे ते ईडीच्या वकिलांकडनं होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आज वर्षा राऊत इथे आल्यानंतर तब्बल किती तास चौकशी चालते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच, आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. सुस्मिता, तिथले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणखी एक ब्रेकिंग बातमी पावसासंदर्भातली, ती म्हणजे पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच मुंबई पुण्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं दिली आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलाय. तर पुढील आठवडाभर राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून या कालावधीत मुंबई, ठाणे परिसरातही जोरदार सरींचा अंदाज आहे. आणि पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा इत्यादी भागात देखील प्रामुख्यानं घाट विभागांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होऊ शकते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इत्यादी जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. आणि 7 ऑगस्ट पासून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोंकण गोवा अगला 5 दिन वाइड स्प्रेड बारिश संभावना रहेगा, यानी कि 76% या उससे ज़्यादा एरिया बादल बारिश संभावना रहेगा. साथ में चेतावनी रहेगा. चेतावनी अभी जो इनिशियल पीरियड में आज से दिया जा रहा है, दैट इज़ मुसळधार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी, अँड स्पेशली कन्फाइंड टू गोवा अँड ॲडजसेंट रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा. आणि यानंतर पाहूयात राज्यासह देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात नजर टाकूयात स्पीड न्यूजवर. राज्यातील सत्तांतरानंतर आता मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. मुंबई बँकेत देखील सत्तांतर होणार असून प्रवीण दरेकर यांचं मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता समर्थक 50 आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. तर या बैठकीमध्ये शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. बैठकीचं ठिकाणही आजच निश्चित होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 ऑगस्ट रोजी हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. तसंच नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शीख धर्मियांच्या सचखंड गुरुद्वाराला देखील भेट देणार आहेत. आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असून आरे कारशेडचं सुरू झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींकडून विविध 7 याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या न्यायालयानं NSE फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन नाकारलाय. त्यामुळे पांडे यांचा जेलमधला मुक्काम वाढलेला आहे. केंद्राच्या राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेची आता राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यामध्ये 30 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये 25% शिकाऊ उमेदवारांची भरती करणं बंधनकारक असून या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन मिळणार आहे. मुंबईमधील अनेक भागांमध्ये रहदारीच्या रस्त्यांवर पदपथांची दुरवस्था झाल्यामुळे अपंग व्यक्तींसोबत सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. पदपथावरून अपंगांना रहदारी करणं सोयीस्कर व्हावं आणि त्यासाठी पालिकेनं पावलं उचलली आहेत. मुंबईमधील 400 किलोमीटरच्या नवीन कॉन्क्रीट रस्त्यांच्या शेजारील पदपथांवर प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमध्ये 62 तालुक्यांमध्ये 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार. तर गुरुवारी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 78% मतदान झालेलं असून दरम्यान ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यामधल्या 13 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून सर्वाधिक 91.60% मतदान मोहमांडली ग्रामपंचायतीसाठी तर सगळ्यात कमी म्हणजे 72.67% मतदान मंगरुळ ग्रामपंचायतीत झालंय. आज सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. जयंत पाटलांसारखी माणसं पायदळी तुडवतच आपण इथपर्यंत पोहोचलो अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी पाटलांची खिल्ली उडवली आहे. आटपाडी पोलीस ठाण्यावर त्यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आणि यावेळेस त्यांनी सांगली जिल्ह्यातलं पोलीस दल जयंत पाटलांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप केला आहे. सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर बार्शी धाराशिव महामार्गावर घोरोड्याला पूर आलेला असून घोरोड्याला पूर आल्यामुळे पुलावर 5 फूट पाणी जमलेलं आहे. बार्शी तालुक्यातील नदी ओढ्या नाल्याला पूर. बार्शी शहरामध्ये अनेक भागामध्ये पाणी पातळी सुद्धा वाढलेली दिसतीये. भंडारा जिल्ह्यामधील शहरी भाग वगळता ग्रामीण भागामध्ये पावसानं तुफान हजेरी लावली आहे. तर हा पाऊस धान पिकाला संजीवनी देणारा ठरला आहे. विशेष म्हणजे पावसानं दांडी मारल्यामुळे जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली असताना आज आलेल्या पावसानं लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. तर हवेमध्ये गारवा निर्माण झालाय. यवतमाळ जिल्ह्यामधील अडाण नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळेच यवतमाळ ते दारवा मार्ग बंद झालाय. बोरी अरबच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. महिन्याभरामध्ये तिसऱ्यांदा नदीला पूर आलाय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली असून उभ्या पिकांना धोका निर्माण झालाय. बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार तालुक्यातल्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तर सावरगाव तेली इथं पावसाचं पाणी पुलावर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय आणि त्यामुळे काही काळ शेतात काम करणारे मजूर आणि विद्यार्थी पुलावर अडकून पडले होते. तर या नदीवर नवीन पूल बनवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लातूरच्या औसा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. तर भेटा अंदोरा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तिथली वाहतूक देखील बंद असून तसंच अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तर तिथल्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात पावसानं हजेरी लावली असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. पावसामुळे बळीराजा सुखावलाय. तर उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासाही मिळालाय. अकोल्यामधील काटेपूर्णा प्रकल्प 84% भरल्यामुळे प्रकल्पाचे 10 वक्र दरवाजे उघडण्यात आले. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. तर काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकोल्यामध्ये पुन्हा पावसानं हजेरी लावली. तर या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय आणि दुसरीकडे शेतीच्या कामांना वेग आला असून बळीराजामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. जालन्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे नंदापूरमध्ये पाझर तलाव फुटलेला असून त्यामुळे शेतात घरात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. ज्यांच्या जागेमुळे धरण उभं राहिलं त्याच गावकऱ्यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून ऐन पावसाळ्यामध्ये मुरबाडमधील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तर पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांना खड्ड्यात साचलेलं दूषित पाणी प्यावं लागतंय. नाशिकच्या देवपाडा गावामधील विद्यार्थ्यांना दररोज आपला जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतं. विद्यार्थ्यांना दररोज दमन नदी ओलांडून शाळेत जावं लागत असून नदीवर पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन नदी पार करून द्यावी लागते आणि दरम्यान या नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. बुलढाण्यामधल्या मलकापूर बस स्थानक परिसरामध्ये रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला असून प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. तर खड्ड्यांमुळे या ठिकाणी दररोज अपघात होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळेच तात्काळ तिथले खड्डे बुजवावे अशी मागणी आता नागरिकांकडून होती. अकोल्यामध्ये 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. या मोहिमेअंतर्गत 4,06,584 घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून अशी माहिती जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिली आहे.
खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये पिळवणुकीचे कारखाने असल्याचं समोर आलं असून एमआयडीसीमधल्या कामगारांची अवस्था अतिशय विदारक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर या कंपन्यांमध्ये कामगारांची पिळवणूक तर होतीच, शिवाय त्यांच्या आरोग्याशी देखील खेळ होत असल्याचं न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं आणि त्यानंतर कंपनीची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं। सांगली जिल्ह्यामधल्या मिरजमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंत अचानक ढासळली। सुदैवानं तिथं नेमलेला सुरक्षा रक्षक थोडक्यात बचावलाय। या स्टेडियमचं बांधकाम अनेक ठिकाणी जीर्ण झालेलं असून त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यानं अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। अकोल्यामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। मोकाट जनावरांमुळे अपघाताचं प्रमाण अधिकच वाढलं आणि त्यामुळे रस्त्यावरील जनावरांना हकलवून लावण्याचं काम पोलिसांना करावं लागतं। वारंवार तक्रार करून देखील पालिका दुर्लक्ष करत असल्याचं वाहतूक पोलिसांना हे काम करावं लागतं। धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यामध्ये 2 मोटरसायकलींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले। जखमींना रुग्णालयात उपचार सुरू असून साक्री तालुक्यामधील पिंपळनेरजवळील शेंदवड मांजरी फाट्याजवळ हा अपघात झालाय। संजय अहिरे, जयेश पवार, उमेश गावित अशी मृतांची नावे आहेत। तर या अपघाताप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईमधील वाहनतळांची कमतरता हेरून बेस्टने व्हॅली पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे। तर या योजनेची 7 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे। यामधून बेस्टला देखील उत्पन्नाचे साधन मिळणार आहे। मुंबईमध्ये बेस्टची 27 आगारं असून या सगळ्या आगारात वाहनतळ आहेत। पश्चिम रेल्वेनं जोगेश्वरी इथं मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला आणि तिथं वंदे भारत एक्सप्रेससाठी यार्ड उभारण्याचे नियोजन करण्यात आले। सोबतच तिथं मालगाड्यांना सुद्धा थांबा मिळणार आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये जोगेश्वरी रेल्वे गाड्यांचं प्रमुख केंद्र बनवण्याची चिन्ह आहेत। अकोल्यामधल्या जुने शहर भागामधील एका दुकानामध्ये अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुकानात छापा टाकून गुटखा जप्त केला। या प्रकरणी दुकानदाराला ताब्यात घेण्यात आले। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्यानं पोलिसांनी विविध ठिकाणी धाड सत्र सुरू केले। तर पारडी टॉकसमोर गावामध्ये गजानन खुळणे यांच्या घरात साठवलेला 3,85,000चा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाड टाकून जप्त केला। दाऊद इब्राहिमसाठी काम करणाऱ्या परवेज जुबेर मेमनला अटक करण्यात आली आहे। मुंबई एटीएसनं त्याला या बेड्या ठोकल्या असून परवेज दहशतवाद्यांना फंडिंग करत असल्याचं समोर आलं। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कोफी चार्ल्स उर्फ किंग नावाच्या आरोपीला अंमली पदार्थांच्या साठ्यासह रंगेहात पकडले आणि त्याच्याकडून 24 लाख रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं असून ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेच्या रिपब्लिक ऑफ आयव्हरी कोस्टचा रहिवासी असल्याचं समोर आलं। विरार पूर्वच्या अनुसया शाळेमधील शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाची भेट घेत त्यांच्यासमोर शिक्षकांच्या व्यथा मांडल्यात। यावर शिक्षकांचे पगार वेळेवर आणि सुरळीत केले जातील असं आश्वासन देण्यात आलं। वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या वायरमनचे शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील आष्टी इथं घडली। तर अजित बनसोडे असं या वायरमनचं नाव असून एसटी स्टँड चौकात लाईटच्या पोलवर तो दुरुस्तीचं काम करत होता तेव्हा अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला आणि अजितचा जागीच मृत्यू झालाय। हिंगोलीमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तब्बल 200 क्विंटल तांदूळ पोलिसांनी जप्त केलाय। लिंबाळा एमआयडीसी भागामधील एका खासगी गोदामात रेशनच्या तांदूळाचे तब्बल 197 कट्टे साठवण्यात आले होते। पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून यावेळेस तिथल्या टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त केलाय। जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील गदुरा परिसरात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आणि या हल्ल्यात एक मजूर मृत्युमुखी पडला असून अन्य 2 जखमी झालेत। मृत्यू झालेल्या मजुराचं नाव मोहम्मद मुमताज असल्याचं असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी होता। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून 4 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। पंतप्रधानांच्या सोबत होणाऱ्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल संबंधित जीएसटी आणि विविध विषयांवरील चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। बिहार राज्यामधील नालंदामधल्या
एकंगरसाय रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरले. यावेळेस काही जण मालगाडीच्या डब्यावर चढून सेल्फी काढत होते आणि ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यानं एका युवकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्य प्रदेशातील भोपाळ इथं एका क्लार्कच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यात क्लार्कच्या घरी तब्बल 80 लाख रुपयांची रोकड मिळाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. तर अमेरिकेचे स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान यात्रेमुळे चीन संतापल्याचं दिसतंय. तर चीनी सैनिकांनी तैवान बॉर्डरवर अनेक मिसाईल सोडले असून सैन्य अभ्यासाच्या दरम्यान तैवानच्या जवळपास असलेल्या पाण्यात अनेक बॅलिस्टिक मिसाईल सोडण्यात आलेल्या आहेत. भारतीय पुरुषांच्या हॉकी संघानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग 4थ्या विजयाची नोंद केली आहे. भारताच्या टीमनं वेल्सच्या काहीशा दुबळ्या संघावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवलाय. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणनं नुकतंच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला आणि या शोसाठी तयार होतानाचा व्हिडिओ समोर आलाय. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडनं चांगलीच पसंती मिळाली. तर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित लायगर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातील आफत हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्या गाण्यातील एक झलक सुपरस्टार विजय देवरकोंडानं शेअर केली. आणि या सगळ्या बातम्यांसह सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन पाहणार आहोत न्यूज 18 लोकमत विशेष.